समस्त म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांच्या मनात सध्या एकच प्रश्न आहे. 2025 मध्ये स्मॉल कॅप फंडात गुंतवणूक सुरू ठेवायची का? आणि जर या फंडात गुंतवणूक नसेल तर या फंडांकडे वळावं का यापासून दूरच राहावं? मीडियातही याबाबत बरीच उलटसुलट चर्चा सुरू आहे. त्यामुळेच उत्तम परतावा आणि त्या जोडीला तीव्र जोखीम म्हणजेच हाय रिस्क असलेल्या स्मॉल कॅप फंडात नवीन वर्षात गुंतवणूक करावी का याविषयी सविस्तर चर्चा करूया या एपिसोडमध्ये. फंडा म्युच्युअल फंडाचा या आमच्या पॉडकास्टमध्ये सगळ्या गुंतवणूकदारांचं अगदी मनापासून स्वागत. क्रिसेंट या पुण्यातल्या आघाडीच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर फर्मचे संचालक भूषण वाणी हे आपल्या सोबत आहेत. हॅलो भूषण, कसे आहात तुम्ही? नमस्ते निरंजन, मस्त मजेत. जोरदार मार्केट पडतंय आणि तुम्ही विषय घेतलाय स्मॉल कॅप. गेल्या 15 दिवसात रादर महिन्याभरात मार्केट जसे पूर्वी वेगवेगळे उच्चांक गाठत होतं, पादाक्रांत होत होतं आणि आपण सेन्सेक्स 85,000 पोहोचताना बघितला, तसं तो आता हळूहळू खाली येताना आपण बघतोय. मिड अँड स्मॉल कॅपमध्ये करेक्शन होतंय आणि हे करेक्शन व्हॅल्युएशननुसार अपेक्षित होतं, पण तरी त्यातली जोखीम समजून घेऊन इन्व्हेस्टमेंट कशी चालू ठेवावी आणि आज स्मॉल कॅप हा विषय आपण निवडलाय, तर नक्कीच याचा श्रोत्यांना फायदा होणार आहे. खरंच आहे, कारण याबाबत बरीच उलटसुलट चर्चा सध्या सुरू आहे. त्यामुळे आता आपण थेट विषयाला सुरुवात करूया. पहिला प्रश्न विचारतो की स्मॉल कॅप फंड म्हणजे नेमके कोणते फंड, याची थोडक्यात उजळणी करून आपण आजच्या मुख्य विषयाकडे जाऊया का? सो स्मॉल कॅप फंड निरंजन बेसिकली पूर्वी आपण जसं बघितलं की लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, मला वाटतं आपण स्मॉल कॅपचा देखील पॉडकास्ट हा केलेला आहे. सेबीचं कॅटेगरायझेशन 31 जानेवारी 2018 या दिवशी सेबीने कॅटेगरायझेशन सुरू केलं. ओके, प्रत्येक फंडांना स्पेसिफिक काही नियम बांधून दिलेत, म्हणजे सेक्टर स्पेसिफिक, स्टॉक स्पेसिफिक असे काही नियम घालून दिलेले आहेत, ज्याच्यात लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप, फ्लेक्झी कॅप, फोकस फंड, बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड, मल्टी ॲसेट फंड, इक्विटी डेट फंड, अशा व्हरायटी ऑफ कॅटेगरी, थीमॅटिक, सेक्टोरियल. तर स्मॉल कॅप ही देखील एक त्यातली कॅटेगरी. तर स्मॉल कॅप ही कॅटेगरी आपण त्यातली म्हणताना स्मॉल कॅप फंडची नक्की डेफिनेशन सेबीने काय ठरवून दिलेली आहे? सेबी म्हणजे सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. तर सेबीने स्मॉल कॅप विषयी ठरवून दिलेली डेफिनेशन म्हणजे आज बाजारातलं कंपन्यांचं असणारं मूल्यांकन, अशा कंपनीज की ज्या कंपनी 251 नंबरची कंपनी जी बाजारात आहे, ज्याचं मूल्यांकन आपण जर सिक्वेन्स वाईज लावून बघितला, मार्केट व्हॅल्यू जर लावून बघितली, तर ती 251 नंबरची कंपनी ते 500 नंबरची कंपनी, याला बेसिकली स्मॉल कॅप फंड किंवा ह्या कंपन्या स्मॉल कॅप फंडात असू शकतात असं आपण म्हणू शकतो. एक, आता असा काही नियम आहे का की फंड मॅनेजरने ह्या 251 ते 500 याच कंपन्यांमध्ये गुंतवणूक करायची आहे? तर नक्कीच आहे, कारण 65% गुंतवणूक म्हणजे ₹100 जर स्मॉल कॅप फंडात जमा होत असतील सगळे मिळून, तर ह्यातले ₹65 मिनिमम 251 नंबरची मार्केटमधली जी कंपनी आहे, म्हणजे मार्केट कॅप वाईज 251 नंबरची जी मार्केट कॅप कंपनी आहे, ते 500 नंबरची मार्केट कॅप कंपनी जी आहे, अशा कंपन्यांमध्ये गेले पाहिजेत. राहिलेले ₹35 हे त्या फंड मॅनेजरला लिवे दिलेलं आहे की त्यांनी कुठे टाकायचेत, म्हणजे त्यांनी ते लार्ज कॅपला टाकायचेत, त्यांनी मिड कॅपला टाकायचेत, का त्यांनी आणखीन वेगळं काही करायचं आहे. सो जेव्हा आपण स्मॉल कॅप फंड बघतो, तेव्हा स्मॉल कॅप फंड हे ॲग्रेसिव्ह किंबहुना ओव्हर ॲग्रेसिव्ह फंड आहेत. एक, दुसरं, याच्यात सेबीच्या नियमानुसार जसं मी मगाशी सांगितलं की आपण ₹100 टाकलेत तर मिनिमम ₹65 या स्मॉल कॅप कॅटेगरीमध्ये फंड मॅनेजरने किंबहुना त्या ॲसेट मॅनेजमेंट कंपनीने लावलेच पाहिजे, असा नियम सेबीने घालून दिलेला आहे. बाकीचा बॅलन्स पैसा, 35% पैसा, हा फंड मॅनेजर स्वतः ठरवणार आहे की त्याला कुठल्या कॅप असणाऱ्या कंपन्यांमध्ये पैसे लावायचे, तो बाजाराची परिस्थिती ठरवून. सो अशा पद्धतीचे स्मॉल कॅप फंड हे आहेत. ओके भूषण, स्मॉल कॅप फंडांची गेल्या 5 वर्षातली कामगिरी ही खरोखर थक्क करणारी आहे. म्हणजे इकॉनॉमिक टाइम्सच्या अलीकडच्या बातमीनुसार या फंडांनी 2019 ते 2024 या 5 वर्षात तब्बल 31% परतावा दिलाय. तरीही 2025 मध्ये स्मॉल कॅप फंडांबाबत सावधानतेचा इशारा दिला जातोय. तर यामागचं नेमकं कारण काय?
निरंजन, अतिशय योग्य प्रश्न घातलाय असं मला वाटतं. कारण एक्झॅक्टली 2019 ते 2024 या वर्षांचा जर आपण विचार केला आणि स्मॉल कॅपने 31% ॲव्हरेज रिटर्न किंवा ॲव्हरेज परतावा हा इन्व्हेस्टरच्या पोर्टफोलिओला, घसघशीत परतावा इन्व्हेस्टरच्या पोर्टफोलिओला दिलाय असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा पहिला थ्रेट काय, तर कृपया इन्व्हेस्टरने इथून पुढे कायमस्वरूपी आपल्याला 31% वार्षिक परतावा मिळेल असं मनाशी खुणगात बांधण्याची अजिबात गरज नाही. रिटर्न हा काळाच्या ओघात खाली येणार आहे, मग तो स्मॉल कॅप फंड असेल, मिड कॅप असेल किंवा लार्ज कॅप असेल. एक म्हणजेच आपलं रिटर्न मिळवण्याचं किंवा इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओला रिटर्न मिळण्याचं एक्सपेक्टेशन इन्व्हेस्टर म्हणून आपण खाली आणलं पाहिजे. आता स्मॉल कॅप फंडांचा आपण जेव्हा विचार करतो निरंजन, तर तुम्ही 2019 ते 2024 हा काळ जो घेतलाय, तर 2019 साली एक्झॅक्टली मार्केटमधली सगळ्यात मोठी स्मॉल कॅप कंपनी जी होती त्याचं मूल्यांकन जर बघितलं तर ते 8,800 कोटींचं होतं. आणि सगळ्यात छोटी, सगळ्यात लहान अशी स्मॉल कॅप कंपनी जी होती त्याचं मूल्यांकन, बाजार व्हॅल्यू, मार्केट व्हॅल्यू ही 2,300 कोटी रुपयांची होती. आणि हाच जर 2024चा आपण जर विचार केला, म्हणजे 31 डिसेंबर 2024 असं जर आपण व्हॅल्युएशन काढण्याचा प्रयत्न केला, तर मार्केटमधली सगळ्यात मोठी स्मॉल कॅप कंपनी ही ऑलमोस्ट 33,000 कोटीची कंपनी आहे निरंजन. आणि सगळ्यात छोटी कंपनी ही 11,300 करोड रुपयांची आहे. हा मोठा फरक 2019 ते 2024 या कालावधीत झालेला आहे. आता जेव्हा 2019 ते 2024 मार्केट कॅप वाईज साईजच जर स्मॉल कॅप कंपन्यांचा वाढलेला असेल, तर नक्कीच ह्या कंपनी क्वालिटी होत्या म्हणून मार्केटने त्यांना तेवढा वरती नेऊन ठेवलेलं आहे. किंबहुना त्यांनी त्यांची गुणवत्ता, त्यांची कामाची पद्धत, असणारी प्रोसेस, प्रॉडक्टची क्वालिटी या सगळ्यांमध्ये मोठा फरक मार्केटला दिला आणि म्हणूनच मार्केटने त्याला ते व्हॅल्युएशन हे दिलेलं आहे. सो असं जेव्हा आपण विचार करतो आणि आपण परतावा कमी होणार आहे ह्याच्याबद्दल बोलतो, सो बेसिकली मार्केटचं व्हॅल्युएशन स्मॉल कॅप असेल किंवा मिड कॅप असेल, ह्या इंडायसेसचं व्हॅल्युएशन मार्केट कॅप वाईज हे ओव्हर व्हॅल्यूड आहेत असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे पुढच्या येणाऱ्या 1.5-2-3 वर्षांच्या कालावधीमध्ये हा परतावा थोडासा खाली येऊ शकतो, पण इथे घाबरून जाण्याची अजिबात गरज नाहीये. ज्या इन्व्हेस्टरला पुढच्या 2-3 वर्षात पैसे हवेत, मी परत एकदा रिपीट करतो निरंजन, ज्या इन्व्हेस्टरला, असे गुंतवणूकदार आहेत की ज्यांनी मागच्या 5 वर्षात स्मॉल कॅपमध्ये गुंतवणूक केलेली आहे आणि त्यांना पुढच्या येणाऱ्या 2 ते 3 वर्षांच्या कालावधीत मोठा पैसा हवा आहे, मे बी मुलाचं हायर एज्युकेशनसाठी लागणारा पैसा असेल, मे बी घर घ्यायचं आहे म्हणून पैसा असेल, मे बी मुलांचे घरातली लग्न असतील त्याच्यासाठीचा पैसा असेल, असं कुठलंही प्लॅनिंग हे असू शकतं. तर असा पैसा जर पुढच्या 1.5-2 वर्षांच्या 3 वर्षांच्या कालावधीत लागणार असेल, तर त्यांनी स्मॉल कॅप फंडातून चक्क बाहेर पडावं किंवा मोठा प्रॉफिट काढून किंवा मॅक्झिमम पैसे विड्रॉ करून सेफ्टी ॲसेटमध्ये यावं. कारण व्हॅल्युएशन वाईज जर आज विचार करतात तर स्मॉल कॅपचं व्हॅल्युएशन हे ओव्हर व्हॅल्यूड आहे असं म्हणायला हरकत नाही. ॲट दी सेम टाईम असे इन्व्हेस्टर्स की ज्यांना 10 वर्ष पुढची पैसे नको आहेत किंवा 15 वर्ष नको आहेत, त्या इन्व्हेस्टरने स्मॉल कॅपबद्दल काळजी करण्याचं कुठलंही कारण नाही. म्हणजे असे कोण इन्व्हेस्टर निरंजन, की आपण 2019 ते 2024 बद्दल बोलतोय, पण ज्या इन्व्हेस्टरने ॲक्च्युली 2010, 2012, 2015 मध्ये इन्व्हेस्टमेंटला सुरुवात केली आहे, स्मॉल कॅप फंडात इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली आहे आणि त्याला देखील आज घसघशीत परतावा हा दिसतोय. तर एक गणित इथे घेऊयात की एक इन्व्हेस्टर आहे ज्याने स्मॉल कॅप फंडात गुंतवणूक केली आहे आणि गेल्या 10 वर्षांपूर्वी केलेली आहे. त्याचा परचेस म्हणजे त्यांनी जी इन्व्हेस्टमेंट केली आहे त्या इन्व्हेस्टमेंटची ॲव्हरेज परचेस कॉस्ट ही 20 रुपये आहे. आणि आज त्या स्मॉल कॅप फंडांची NAV सगळं मार्केट आत्ताचं मागच्या महिन्यात 2 महिन्यातलं पडलेलं मार्केट लक्षात घेऊन आत्ता NAV साधारण 80 रुपये आहे किंवा 75 रुपये आहे. तर तो त्याच्या ॲव्हरेज परचेस NAVला येणार आहे का? तर कदाचित ह्याचं उत्तर काही अंशी नाही असं असेल असं मला वाटतं, जेव्हा मी 20, 22, 23 वर्षांचा स्मॉल कॅपची हिस्ट्री बघतो, त्याचा इतिहास बघतो तेव्हा. आणि जर ते ॲव्हरेज परचेस 20 रुपयांवर येणार नसेल, म्हणजेच मला
जर मी पूर्ण पैसे बाहेर काढून परत स्मॉल कॅपला रिएंट्री करायची आहे असा जर मी विचार केला तर कदाचित मला ती एंट्री मिळणार नाहीये. माझं ॲव्हरेज परचेस कॉस्ट जी आहे त्या कॉस्टला मला एंट्री मिळणार नाहीये. सो असं जर होणार असेल आणि मला पैसे जर पुढची 7-8-10 वर्ष नको आहेत तर मी अननेसेसरी घाबरून न जाता पडणाऱ्या मार्केटचा योग्य पद्धतीने फायदा घेऊन रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंगचा बेनिफिट घेऊन योग्य SIP कंटिन्यू करून किंबहुना SIP टॉपअप करून माझा पुढचा 15 वर्षाचं जर काही मोठं प्लॅनिंग असेल तर ते 10 वर्षातच कसं अचीव होईल, 7 वर्षात कसं अचीव होईल याच्याकडे जर लक्ष केंद्रित केलं रादर दॅन थिंकिंग की स्मॉल कॅप आता पडतंय किंवा मिड कॅप आता पडतंय आणि मग मी तिथून बाहेर पडलं पाहिजे, मी घाबरलं पाहिजे किंवा यापूर्वी मार्केटचं असं झालेलं आहे. तर असं कुठलीही घाबरण्याची गरज नाही. पण सावधानतेचा इशारा हाच आहे निरंजन ह्यातला, की जर पुढच्या 2-3 वर्षात पैसे हवेत तर कृपया सेफ्टी ॲसेटमध्ये स्वतःला वळवा. आपल्या डिस्ट्रीब्युटरशी बोला, ॲडवायझरशी बोला किंवा आपण जर स्वतः आपले पैसे मॅनेज करत असू तर ते पैसे सेफ्टी ॲसेटमध्ये वळवा. जर ते पैसे पुढची 7-8-10 वर्ष नको आहेत तर कृपया त्या फंडांकडे बघू नका. आपलं पैशांचं म्हणजे इन्व्हेस्टमेंटचं ॲव्हरेजिंग हे होत राहील आणि आपल्याला काळानरीक आपला परतावा हा योग्य पद्धतीने मिळत राहील. किंबहुना आपलं फायनान्शियल गोल हे लवकरात लवकर अचीव होऊ शकेल जर आपण इन्व्हेस्टमेंट कंटिन्यू ठेवली तर. ओके. मला वाटतं की या उत्तराची खरोखर खूप गरज होती, कारण अनेक गुंतवणूकदार ह्या धास्तावलेले आहेत की नेमकं भविष्य काय हे कळत नाहीये. हां, याचं कारण निरंजन धास्तावलेले आहेतच, पण जसं मी सांगितलं की मार्केटचं मूल्यांकन, एका स्मॉल कॅप कंपनीचं मूल्यांकन जी पूर्वी सगळ्यात मोठी मिड कॅप कंपनी होती, तेवढं आज एका स्मॉल कॅप कंपनीचं व्हॅल्युएशन आहे. खरंय. जेव्हा आपण क्वालिटी स्मॉल कॅप कंपन्यांचा विचार हम्म. करतो. किंबहुना जी सगळ्यात छोटी स्मॉल कॅप कंपनी होती, आज तो स्मॉल कॅपचा स्टॉक आहे. सो असं जेव्हा घडतंय तेव्हा ऑपॉर्च्युनिटी वाढतायत, कंपन्यांचे स्टँडर्ड एका वेगळ्या लेव्हलला जात आहेत, त्यांची क्वालिटी एका वेगळ्या लेव्हलला जाते, कस्टमर त्याचा प्रॉडक्टचा वापर करतायत आणि त्याचा फायदा घेत आहेत. अल्टिमेटली तो फायदा त्या कंपन्यांना मिळतोय आणि त्यांचं मार्केट व्हॅल्यू डे बाय डे वाढत चाललेलं आहे. त्यामुळे घाबरून जाण्याची नक्कीच गरज नाही. शॉर्ट टर्मला हे झटके मिळणार आहेत आणि मार्केट पडणं किंवा स्मॉल कॅप मिड कॅप खाली येणं, इंडायसिस लेवलला खाली येणं किंवा फंडची NAV खाली येणं हा त्याचा मूळ गुणधर्म आहे असं म्हणायला हरकत नाही निरंजन. सो घाबरून जाऊ नका, शांतपणे स्टे इन्व्हेस्टेड राहा जर आपल्याला इन्व्हेस्टमेंट पुढच्या 2-3 वर्षात विड्रॉ करायची नसेल तर. ओके. पण दुसरीकडे असं दिसतंय की म्हणजे देशात सध्या अशी मंदी सदृश स्थिती नसली तरी सर्व्हिस मॅन्युफॅक्चरिंगसह वेगवेगळ्या क्षेत्रात मालाला किंवा सेवांना मागणी घटत आहे का? म्हणजे वेगवेगळ्या बातम्यांमधनं किंवा रिपोर्ट्समधनं असं दिसतंय. सरकारचं GSTचं उत्पन्नही घटतंय. तर मग अशा परिस्थितीत स्मॉल कॅप फंडांमध्ये गुंतवणूक करणं हे आणखी जोखमीचं ठरतंय असं वाटतंय तुम्हाला? निरंजन, कसं आहे की देशात मंदी सदृश्य स्थिती नाही असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ह्या प्रश्नातच त्याचं उत्तर आहे की फंडामेंटली इकॉनॉमी स्ट्रॉंग आहे. एक दुसरा महत्वाचा मुद्दा की सर्व्हिस सेक्टर असेल, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असेल, आता ह्याची मागणी घटते म्हणजे काय झालंय की मागच्या 5 वर्षांचा जर विचार केला निरंजन, की ज्याच्यात आपण सगळ्यात मोठ्या घटनेला सामोरं गेलेलो आहोत, जी कोविडची घटना होती. सो आत्ता निरंजन काही कंपन्या या प्री कोविड लेवलच्या सेल्सला पोहोचत आहेत. सो असं जेव्हा घडतंय म्हणजेच कस्टमर हा जागा झालाय, पर कॅपिटा इन्कम हे इंडिव्हिज्युअल्सचं वाढतंय. हां, ते काही स्पेसिफिक सेक्टरमध्ये वाढतंय का? तर त्याचंही उत्तर हो असंच देता येईल. परंतु पर कॅपिटा उत्पन्न हे वाढतंय म्हणजेच लोकांची क्रयशक्ती, कन्झम्पशन करण्याची ताकद ही वाढतीये, पर्चेसिंग पॉवर वाढतीये. आणि असं जेव्हा होत असेल तेव्हा स्मॉल कॅप किंवा स्पेसिफिकली अदर कुठलीही मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असेल की जिथे मग आपण मॅन्युफॅक्चरिंगमध्ये ऑटो ॲन्सिलरीचं उदाहरण घेऊयात की मागच्या 4-5 वर्षात त्यांनी उत्तम परतावा दिला. आत्ताच्या करेक्शनमध्ये थोडंसं ते पडत आहेत, पण टू व्हीलरची मागणी वाढतीये, कारची मागणी वाढतीये. आकडे जर खरंच बघितलेत निरंजन तर ज्या मोठ्या कंपन्या आहेत म्हणजे मर्सिडीज असेल, BMW असेल किंवा ऑडी असेल किंवा आता टाटाने नवीन लॉन्च केलेल्या मोठ्या गाड्या असतील किंवा आता टोयोटोची हायब्रिड जी नवीन गाडी
आली आहे ती गाडी असेल, सो 20 लाख 25 लाख 50 लाख 1 कोटीच्या गाड्या लोक सहजपणे घेत आहेत. सो ह्या आणि ते पर्सेंटेज म्हणजे परचेसचं पर्सेंटेज हे छोट्या कारपेक्षा जास्त आहे. सो हे गणित काय सांगतं, तर लोकांची पर्चेसिंग पॉवर ही वाढतीये, पर कॅपिटा उत्पन्न हे वाढतंय. सो तात्पुरतं जर कॉर्पोरेटचं अर्निंग, कंपन्यांचं क्वार्टर ऑन क्वार्टर अर्निंग हे जर खाली आलेलं असेल, जर मार्केटचा शेअर त्यांचा कमी झालेला असेल, मी जेव्हा शेअर कमी झालेला असेल तेव्हा इक्विटी प्राईसबद्दल बोलत नाहीये, तर त्यांचं जे प्रोडक्शन आहे त्या प्रोडक्शनला जर 100% प्रोडक्शन काढल्यानंतर जर 60-70% जर मागणी असेल, ही मागणी कमी झालेली आहे. अल्टिमेटली त्यांचं अर्निंग कमी झालेलं आहे. त्यामुळे कदाचित आपल्याला असं वाटतंय की सरकारचं पण जीएसटीचं उत्पन्न हे घटलेलं आहे. पण हा टेम्पररी फेज आहे. असं कायमस्वरूपी राहणार नाही आणि अशाच ऑपॉर्च्युनिटीजचा इन्व्हेस्टर म्हणून आपण योग्य फायदा उचलला पाहिजे. जर आपल्याला लाँग टर्म इन्व्हेस्टर आपण असू आणि लाँग टर्मची डेफिनेशन ही नक्कीच 10 वर्ष प्लस कमीत कमी निरंजन आहे. ओके, सो जोखमीचं ठरेल का, तर जर मी पुढच्या 1-2 वर्षांचा विचार केला तर जोखमीचं नक्की ठरणार आहे. कारण मी जी प्रिन्सिपल इन्व्हेस्टमेंट करतोय, इथेही आपण एक उदाहरण घेऊयात निरंजन. जर मी 10,000 रुपयांची SIP स्मॉल कॅप सारख्या फंडामध्ये लावणार असेल आणि पुढच्या 2 वर्षात तिथे जर मी 2,40,000 म्हणजे SIP तर लॉंग टर्मच लावायचे, पण 10,000 हजार रुपये करत 2,40,000 रुपये जर मी भरलेत, तर त्याची व्हॅल्यू ही 2 लाख रुपये, 1,80,000 रुपये किंबहुना 1.5 लाख रुपये असू शकते का? तर त्याचं उत्तर हो असं आहे. ही जोखीम पत्करण्याची ज्या इन्व्हेस्टरची मानसिकता असेल, की ज्याला आणखीन एक इकॉनॉमीच्या टर्म्समध्ये निरंजन सीझन इन्व्हेस्टर असं आपण म्हणू शकतो. ओके, मॅच्युअर्ड इन्व्हेस्टर, अशी ज्या इन्व्हेस्टरची जी मानसिकता असेल त्यानेच ही जोखीम उचलावी. ज्याला ते पचणार नाही, किंबहुना तो लॉस जो नोशनल लॉस आहे, त्या नोशनल लॉसला जर इन्व्हेस्टरने रिअलाइज लॉसमध्ये कन्व्हर्ट केलं तर इन्व्हेस्टरचंच नुकसान होणार आहे. आणि ही मानसिकता किंवा असं ॲपेटाईट ज्या इन्व्हेस्टरचं असेल त्याने स्मॉल कॅपकडे बघायचं देखील नाहीये. ओके, सो मंदी सदृश्य परिस्थिती अजिबात नाही. फंडामेंटली इंडिया इकॉनॉमी स्ट्रॉंग आहे. आपले एक्सपोर्ट्स व्यवस्थित आहेत. टेम्पररी कारणामुळे ते थोडेसे खाली येऊ शकतात, पण घाबरून जाण्यासारखं नाही. आपण आज ऑलमोस्ट 4 ट्रिलियनची इकॉनॉमी आहोत. प्रेडिक्शन जर बघितलेत, चांगल्या चांगल्या इकॉनॉमिक्सचे जर प्रेडिक्शन बघितलेत, तर 2047ला निरंजन हा आपण म्हणजे आपल्या श्रोत्यांना सर्च करण्याचा भाग ठेवूयात की इंडिया ही 55 ट्रिलियनची इकॉनॉमी असेल. आज आपण 4 ट्रिलियन इकॉनॉमी आहोत असं प्रेडिक्शन आहे. ओके, तर आपण असं गृहीत धरूयात निरंजन, हे कोणीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी प्रेडिक्ट केलेलं आहे. ओके, ह्याच्यात आपण ह्याला 50% डिस्काउंट आज करूयात. जरी आपण 20 ट्रिलियन किंवा 25 ट्रिलियन जरी पुढच्या येणाऱ्या 20-25 वर्षांच्या कालावधीत असलो, तर इकॉनॉमीची ग्रोथ ही नक्की आहे. इन्व्हेस्टरची ग्रोथ होणार आहे की नाही हे त्या इन्व्हेस्टरच्या मानसिकतेवर ठरणार आहे. आणि म्हणूनच आणि त्यात स्मॉल कॅपचा रोल हा अतिशय मोठा असणार आहे. म्हणजे आज जे मगाशी आपण सेकंड क्वेश्चनमध्ये जे निरंजन बघितलं की 33,000 कोटीची कंपनी ही सगळ्यात मोठी स्मॉल कॅप कंपनी आहे असं जेव्हा आपण म्हणतो, 34,000 करोड. सो आजपासून 5 वर्षानंतर, आजपासून 10 वर्षानंतर सगळ्यात मोठी स्मॉल कॅप कंपनी कदाचित 1 लाख कोटीची असेल. सो साईज त्यांच्या वाढत जाणार आहेत. आपण इन्व्हेस्टर म्हणून आपली परिपक्वता दाखवायची, एक मॅच्युअर्ड इन्व्हेस्टर म्हणून पुढे यायचे. आणि सीझन इन्व्हेस्टरला तर कुठे अडचण नाहीच आहे. त्यांनी मानसिकता बनवलेली आहे, तर शांत राहायचंय आणि इन्व्हेस्टेड राहायचंय. वा भूषण, आता आणखी एक प्रश्न असा येतो की AI आणि बाकी टेक्नॉलॉजीचं वर्चस्व वाढतंय आणि दुसरीकडे आपण म्हणतो की स्मॉल कॅप फंडांमध्ये गुंतवणूक करताना किमान 7 ते 10 वर्षांचं नियोजन असायला हवं. पण या नवीन तंत्रज्ञानामुळे भविष्याचा अंदाज हा काही केला येत नाहीये. तर अशा गोंधळाच्या स्थितीकडे गुंतवणूकदारांनी कसं बघावं? सो थोडं प्रश्नाला आपण करेक्ट करूयात निरंजन इथे, की स्मॉल कॅप फंडामध्ये गुंतवणूक आणि किमान 7 ते 10 वर्ष हे नियोजन चुकीचं आहे. एक म्हणजे आपण आधीच्या प्रश्नात जे उत्तर दिलं, ज्यांनी ऑलरेडी 10 वर्ष इन्व्हेस्टेड आहेत. हो. सो
माझं कायम क्रिशंट म्हणून प्रत्येक इन्व्हेस्टरला हे सांगणं आहे निरंजन, की जेव्हा मी स्मॉल कॅप फंडचा विचार करतोय तर मिनिमम मी 15, 18, 20 वर्ष बघायचं नाहीये त्याच्याकडे. कारण या कंपन्या साईज वाईज छोट्या आहेत. याचे व्हॅल्युएशन जरी वाढत असले, साईज जरी वाढत असल्या, तरी हे टप्प्याटप्प्याने वाढतं. ओके. आणि जेव्हा मार्केटचे सायकल वेगानं खाली जाणं किंवा वर येणं, तर मोठा इम्पॅक्ट ह्या स्मॉल कॅप कंपन्यांना होत असतो, कारण त्यांनी परतावा पण तेवढा दिलेला असतो. सो असं जेव्हा घडत असतं तेव्हा 2 ते 3 बिझनेस सायकल, कारण स्मॉल कॅप कुठल्याही फंडांचा जर आपण पोर्टफोलिओ ॲनलाइज करण्याचा प्रयत्न केला किंवा ते अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न केला, तर तिथे सिमेंट कंपन्या स्मॉल कॅप आहेत, फार्मा कंपन्या स्मॉल कॅप आहेत, IT कंपन्या स्मॉल कॅप आहेत, ऑटो कंपन्या स्मॉल कॅप आहेत, ऑटो ॲन्सिलरी कंपन्या स्मॉल कॅप आहेत. सो डायव्हर्सिफिकेशन आपल्याला मिळणार आहे. पण ह्यातली प्रत्येक आणि प्रत्येक कंपनीच मोठी होणार आहे असं नाही होणार आहे निरंजन. सो या कुठल्या असतील, या कंपन्यांच्या मॅनेजमेंट कशा आहेत, त्या खरोखरीच योग्य काम करतायत का, कस्टमरला सॅटिस्फाईड होण्या इतपत सर्व्हिस देत आहेत का, ओके, हे बघणं फार गरजेचं आहे. कारण इथे मॅनेजमेंटचं असणारी विजन, जेव्हा तुम्ही प्रश्न निरंजन असा घातलाय की AI मुळे खूप गोष्टी बदलत आहेत आणि त्यामुळे गोंधळासारखी परिस्थिती आहे, तर AI हे माणसाच्या जीवनावर किंबहुना प्रत्येक मॅनेजमेंटवर किंबहुना प्रत्येक व्यवसायावर परिणाम करणारं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ह्या दोन्ही अर्थाने असणार आहे. आता कोण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कसा वापर करतो, पॉझिटिव्हली कसा वापर करतो, त्याच्या बिझनेसमध्ये कसा वापर करतो आणि योग्य पद्धतीने कसा पुढे जातो, हे त्या मॅनेजमेंटच्या व्हिजनवर ठरणार आहे. आणि जर ती स्मॉल कॅप कंपनीकडे योग्य ती व्हिजन असेल, ती मॅनेजमेंट योग्य असेल, जर ती पर्सन ओरिएंटेड नसेल, ओके, ती प्रोसेस ओरिएंटेड असेल, तर त्या कंपनीला कुठेही धोका आहे असं मला वाटत नाही. एक. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा, की इथे गोंधळाची परिस्थिती आपण म्हणतो, कारण मार्केट खाली येताना आपल्याला दिसतं. तर हा गोंधळ आहे का? तर मला नक्कीच निरंजन असं वाटतं, की हा गोंधळ नाहीये. याचं कारण असं आहे, की मार्केटनी गेली 5 वर्ष परतावा दिलाय हो. सो जी गोष्ट म्हणजे आपण गुरुत्वाकर्षणाचा नियम शिकलेलोच आहोत शाळेत, की जी उंचावर पोहोचली आहे, ती हळूहळू टप्प्याटप्प्यानं खाली येणार आहे. आणि परत आपण जर उंचावर गेलो किंवा चेंडू उंच फेकला, तर तो हवेत वर उंच जाणारच आहे. ओके. सो असं होणार नाहीये, की आज पडतंय म्हणून भविष्यात वर जाणार नाहीये. इट इज ऑल्वेज लाईक आवर हार्ट. ज्या पद्धतीने आपलं हृदय चालू असतं, काम करत असतं, वर खाली होणं हे हृदयाचं काम आहे. म्हणजे स्ट्रेट लाईन हृदयाची कधीच नसावी, किंबहुना तो माणूसच अस्तित्वात नसेल असं आपण कायम म्हणतो. तर मार्केटचं, इकॉनॉमीचंही तसंच आहे. सो त्या अर्थाने त्याच्याकडे बघितलं जावं. घाबरून जाण्यासारखं काहीच नाहीये. कारण इकॉनॉमीची पाळंमुळं ही खोलवर रुजलेली आहेत, जेव्हा आपण सेक्टर स्पेसिफिक वेगवेगळ्या सेक्टरचा विचार करतो. निरंजन, इथे मलाच तुम्हाला एक असं विचारायचं आहे, की मला एक देश असा दाखवा, जर, कारण आपल्या इथे जातीपातीवर गोष्टी खूप केल्या जातात, पण त्याच जातीपातींबरोबर आपला भारत हा व्हरायटी ऑफ सेक्टरच्या बिझनेसने बनलेला आहे. म्हणजे इथे सिमेंट, स्टील, ऑटो ॲन्सिलरी, बँकिंग, फायनान्स, इन्शुरन्स, रिअल इस्टेट, कन्स्ट्रक्शन, केमिकल, IT, नॉन कोर IT, तुम्ही नाव घ्या ते सेक्टर भारतात अवेलेबल आहे. आता ह्याचं पर्सेंटेज ऑफ बिझनेसचं प्रमाण हे कमी जास्त असू शकतं. ह्याच्यात जर IT मध्ये आपण X लेवलला असू तर अमेरिका X10 आहे, हे नक्कीच आहे. पण म्हणून आपण त्या क्षेत्रात अस्तित्वातच नाही असं अजिबातच नाहीये. तर तेवढीच डायव्हर्सिटी इंडियामध्ये आहे आणि म्हणूनच स्मॉल कॅपचं महत्त्व इथे अधोरेखित होतं. ओके. त्यामुळे असा इन्व्हेस्टर ज्याचा फायनान्शियल गोल हा 12, 15, 20 वर्षांनंतरचा आहे, त्यानेच स्मॉल कॅपचा विचार करावा. 7 ते 10 वर्षाचं नियोजन हे स्मॉल कॅपच्या माध्यमातून करू नये. खूपच महत्त्वाचा मुद्दा सांगितलात तुम्ही आणि मी पण मग स्वतःला करेक्ट करतो यापुढेही की 7 ते 10 वर्ष हे छोटं काय म्हणू उद्दिष्ट झालं. स्मॉल कॅपमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर किमान 12, 15, 18, 20 असं लॉंग टर्मचं उद्दिष्ट पाहिजे. सो इथे निरंजन आणखीन एक गोष्ट ॲड करावीशी मला आवडेल. म्हणजे सो बेसिकली कुठलाही इन्व्हेस्टर आहे ना निरंजन, की किंवा इव्हन डिस्ट्रीब्युटर देखील 10 वर्षांची SIP करा, 15 वर्षांची करा, 20 वर्षांची करा, हे सगळं ठीक आहे. पण 20 वर्षानंतर माझा फायनान्शियल गोल अचीव झालेला आहे, ओके,
किंवा 15 वर्षानंतर माझा फायनान्शियल गोल अचीव्ह झालेला आहे. असं ॲझ्युम करू की मला 2 करोड लागणार होते आणि तिथे माझे 3-3.5 करोड जमलेत. तर वरचे 1.5 कोटी काढण्याची गरजच नाहीये. ती SIP तिथे कंटिन्यू राहिली तरी हरकत नाहीये. कारण इथेच कंपाऊंडिंगचं परत महत्त्व अधोरेखित होतं. कारण खरं कंपाऊंडिंग हे माझ्या मते 12-15 वर्षानंतर व्हायला सुरुवात होते. म्हणजे जी SIP माझी 20 वर्षांपूर्वी निरंजन मी लावलेली होती, याला साधारणतः ते पैसे 4 पट, 5 पट हे 15 वर्षानंतर झालेत. आता प्रत्येक 3 ते 3.5 वर्षात ते पैसे दुप्पट होत आहेत. हो. सो हे खरं कंपाऊंडिंगचं महत्त्व आहे आणि मला तेवढे पैसे लागणारच नाहीयेत. तर मी माझा फायनान्शियल गोल अचीव्ह झालाय म्हणून खूप कॉन्झर्वेटिव्ह होऊन अगदीच डेट फंडात येऊन बसणं म्हणजे ॲसेट अलोकेशन असावं का तर नक्कीच असावं. पण जर माझी रिस्क घेण्याची ती मानसिकता असेल आणि मला पैसे नको असतील तर फार मी काळजी करत न बसता, कारण जेव्हा आपण पुढच्या 20-25 वर्षांचा विचार करतोय आणि भारतीय अर्थव्यवस्था ही जगावर राज्य करणारे 25, 30, 40 वर्षांच्या कालावधीनंतर असं जेव्हा आपण म्हणतोय, तेव्हा सेकंड, थर्ड लार्जेस्ट इकॉनॉमी आपण जगातली जेव्हा असणार आहोत आणि 25, 30, 40 ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी जेव्हा आपण असणार आहोत, तर इमॅजिन करा निरंजन काय साईजेस असणार आहेत. एक स्मॉल कॅपची साईज ही 3-3, 4-4, 5-5 लाख कोटी असणार आहे एका कंपनीची. ओके. सो एवढ्या मोठ्या जर कंपन्या होणार असतील, फक्त आता ह्यातल्या क्वालिटी कंपन्या कुठल्या, ह्यातले स्मॉल कॅप चांगले स्टॉक कुठले, आता ह्याच्यासाठीच म्युच्युअल फंड आहे आणि म्हणूनच स्मॉल कॅप फंड आहे. खरं आहे. तर मग सध्याचा पोर्टफोलिओ हा समजा कुठल्या गुंतवणूकदाराचा हा स्मॉल कॅप सेंट्रिक असेल, तर तो रिबॅलन्सिंग करण्याची, त्याचा फेर आढावा घेण्याची गरज आहे का? सो कसं आहे निरंजन, इथे देखील इन्व्हेस्टरच्या मानसिकतेवर ह्या गोष्टी ठरणार आहेत. म्हणजे असं आहे की मी इन्व्हेस्टमेंट गेली 7-8-10 वर्ष करतोय ॲज अ इन्व्हेस्टर म्हणून आणि माझ्यावर कर्ज देखील आहे. त्याला डेट आपण म्हणतो. म्हणजे होम लोन मी घेऊन ठेवलेलं आहे. मार्केटमधली अस्थिर परिस्थिती बघता आणि मी ज्या क्षेत्रात काम करतोय तिथे जॉबची सेक्युरिटी किती आहे याचा मला अंदाज येत नाहीये. किंबहुना मी घाबरतोय काय होणार आहे. तर मी चक्क 25-30-40% पैसे प्रॉफिट बुक करून माझ्या होम लोनमध्ये भरायला हरकत नाही. ओके. म्हणजे जनरली आम्ही होम लोन भरा असं सांगत नाही लोकांना निरंजन, पण हे इन्व्हेस्टर परत्वे बदलणार आहे. एक. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की जसं आपण मगाशच्या प्रश्नात बघितलं की पुढच्या 2 वर्षात 3 वर्षात माझं मोठं फायनान्शियल गोल आहे असं मला क्लिअर कट माहिती आहे आणि मला जी काही रक्कम अचीव करायची होती ती मी अचीव केलेली आहे आणि पुढच्या 2 ते 3 वर्षात मार्केटची परिस्थिती ही अस्थिर राहणार आहे असं एकंदरीत मला दिसतंय. किंवा मी ज्या डिस्ट्रीब्युटरशी बोलतोय, ज्या गुंतवणूक सल्लागाराशी बोलतोय, तिथून मला ते चर्चेअंतर जाणवतंय. तर मग अशा वेळी 100% रिबॅलन्सिंगची गरज आहे. सो जसं मी म्हणालो की ते इन्व्हेस्टर परत्वे बदलणार आहे. आता तिसरा महत्त्वाचा मुद्दा काय असू शकतो की मग टॅक्स इफिशियन्सी मला आणायची आहे. असं जेव्हा मी विचार करतो इन्व्हेस्टर म्हणून, तर मी बऱ्यापैकी चांगला प्रॉफिट स्मॉल कॅपमध्ये कमवला आहे. मला लाँग टर्म इन्व्हेस्टर म्हणून राहायचं आहे. पण आज मी वयाच्या 40शीत आहे आणि मला पुढच्या 3 ते 5 वर्षात, कारण जसं आपण कायम म्हणतो ना, जेवढं शरीर स्ट्रॉंग असेल, चांगलं असेल, हेल्दी असेल, त्याच वेळेस मला जर जग फिरायचं आहे तर मी फिरून घ्यावं. अगदी 60ला आल्यानंतर आता मला फिरायचं आहे असं म्हणण्यात काहीच अर्थ नाही. म्हणजे म्हणतात की अर्धी लाकडं जर त्रास देत असतील आपल्याला शरीरातली, तर त्यावेळी फिरायला जाणं याच्या ऐवजी मी योग्य वयात ते करणं जास्त योग्य आहे. सो अशा वेळी देखील समजा मला पुढच्या 3 वर्षात 5-7-10 लाख रुपये लागणार आहेत किंवा 15 लाख रुपये लागणार आहेत, तर रिबॅलन्सिंग म्हणून ते सेफ्टी ॲसेटला वळवा आणि छानपैकी फॅमिलीबरोबर एन्जॉय करा. तेही करायला हरकत नाही. परत इन्व्हेस्टरच्या माइंडसेटनुसार, त्याच्या असणाऱ्या गरजांनुसार आणि जेव्हा आपण गरज म्हणतो ती खरंच मोठी फायनान्शियल गरज जर पुढच्या 2-3 वर्षात आहे, त्याच्यानुसार रिबॅलन्सिंगचा निर्णय घ्यायला नक्की हरकत नाही. जर पोर्टफोलिओ स्मॉल कॅप टिल्ट असेल तर. राईट. जर तो ऑलरेडी ॲसेट अलोकेशन व्यवस्थित असेल आणि सगळं मिळून तुम्ही पोर्टफोलिओमध्ये 20% स्मॉल कॅप असाल, तर अजिबात हलवण्याची गरज नाही. पण तुमचा पोर्टफोलिओ 60-70% किंवा 50% स्मॉल कॅप आहे, तर डेफिनेटली काही पोर्शन तुम्ही
स्मॉल कॅपमधून बाहेर काढून लार्जर साईड ऑफ कंपनीजमध्ये वळवायला हरकत नक्की नाही. ओके. भूषण, तुमचा फायनल टेक. 2025 मध्ये गुंतवणूकदारांनी स्मॉल कॅप फंडात गुंतवणूक सुरू ठेवावी की ती अन्यत्र इतर फंडांमध्ये वळवावी? सो मला असं वाटतं निरंजन, 5 प्रश्नांमध्ये हे आपण टप्प्याटप्प्यानं उत्तर दिलेलं आहे, पण तरीही आपण परत एकदा जोमानं उत्तर देऊ, कारण स्मॉल कॅप हा विषय जोमाने इन्व्हेस्टमेंट करण्याचा आहे. 2025 हे स्मॉल कॅपसाठी अत्यंत महत्त्वाचं वर्ष असणार आहे असं मला वाटतं. याचं कारण असं आहे की ज्या इन्व्हेस्टरने अजूनपर्यंत स्मॉल कॅपमध्ये गुंतवणूकच केलेली नाही आणि किंबहुना आजपर्यंत मार्केटमध्ये किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूकच केलेली नाही, त्याच्यासाठी गुंतवणूकदार म्हणून हे अत्यंत महत्त्वाचं वर्ष आहे. हे मी का स्ट्रॉंगली सांगतोय निरंजन, कारण ना माझ्या ओव्हरऑल करिअरमध्ये मी 7 ते 8 मोठी करेक्शन्स बघितली आहेत. आता या 7 ते 8 मोठ्या करेक्शनमध्ये 2008चं जे करेक्शन निरंजन मी बघितलं, अगदी जवळून बघितलं, आणि म्हणजे 21,200चा सेन्सेक्सचा इंडेक्स हा 7,800 पर्यंत खाली येताना आपण बघितला. आणि असं जेव्हा झालं, म्हणजे 50-60% करेक्शन जेव्हा झालं, तेव्हा खूप इच्छा होती पैसे लावण्याची, पण खिशात पैसे नव्हते. करेक्ट. म्हणजे सुरुवात होती करिअरची, हो. 5च वर्ष झालेली. हम्म. किंबहुना पुढे जाऊन असं सांगेल की सुधरतच नव्हतं नक्की काय चाललेलं आहे, कारण अनुभव मोठा गाठीशी नव्हता. हेच जेव्हा मी 2020चा विचार करतो, मार्च 2020मध्ये कोविड आलं, माणसं रस्त्यावर नाही आहेत, इकॉनॉमी थांबली आहे. ओके, 2.5-3 महिने सगळी मंडळी घरात होती आणि हे जगभरात चाललेलं होतं. ओके, अशी जेव्हा परिस्थिती होती तेव्हा देखील मार्केट बऱ्यापैकी खाली आलेलं होतं, पण त्यावेळी पैसे गाठीशी होते, किंबहुना रेग्युलर इन्कम होतं. म्हणून जेवढ्या जोमानं शक्य आहे, जी लिक्विडिटी अवेलेबल आहे त्यातला मॅक्झिमम पैसा हा इक्विटी म्युच्युअल फंडकडे वळवला आणि त्यातला बऱ्यापैकी पोर्शन हा स्मॉल कॅप फंडात वळवला. सो हे सगळं सांगण्याचा अर्थ, अर्थ असा आहे निरंजन, की 2025 मे बी 2026 देखील चांगलं वर्ष असेल जर एखाद्या व्यक्तीला स्मॉल कॅपमध्ये चांगला पोर्टफोलिओ बनवायचा असेल तर. आणि त्याचबरोबर अशी व्यक्ती की ज्यांनी 10 वर्ष, 12 वर्ष, 15 वर्ष ऑलरेडी स्मॉल कॅपच्या इन्व्हेस्टमेंटला झालेली आहेत आणि त्याचा फायनान्शियल गोल आहे जवळ पुढच्या 2-3 वर्षांच्या कालावधीत, त्याने सेफ्टी ॲसेटकडे वळावं. म्हणजे इन्व्हेस्टर परत्वे उत्तर बदलणार आहे. खरंय. ओके, सो नवीन इन्व्हेस्टर, मॅच्युअर्ड इन्व्हेस्टर, सीझन इन्व्हेस्टर, ह्या इन्व्हेस्टरने काही पर्सेंटेज ऑफ ॲलोकेशन स्मॉल कॅपमध्ये नक्की करावं, कारण इंडिया लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी आहे असं आपण कायमच आपल्या प्रत्येक पॉडकास्टमध्ये निरंजन सांगतो. 8,800 कोटीची 2019 साली असणारी सगळ्यात मोठी स्मॉल कॅप कंपनी आज 34,000 कोटीची स्मॉल कॅप कंपनी झालेली आहे. सगळ्यात छोटी 2,300 कोटीची असणारी कंपनी आज 11,300 करोडची झालेली आहे. सो हे मार्केट कॅप, मार्केटचं व्हॅल्युएशन, मार्केटची असणारी डिमांड, पर कॅपिटा वाढणारं उत्पन्न आणि इंडियाची ओव्हरऑलच जगभरात असणारी पोझिशन ही हळूहळू टप्प्याटप्प्याने वाढत जाणार आहे. इंडिया पुढच्या येणाऱ्या 10, 15, 20 वर्षांच्या कालावधीत एक चांगली इकॉनॉमी म्हणून पुढे येणार आहे. सो या सगळ्यांचा विचार करता 2025 मध्ये गुंतवणूकदारांनी स्मॉल कॅपमध्ये जर मी 15-20 वर्षांचा विचार करत असेल तर गुंतवणूक सुरू ठेवायला काहीही हरकत नाही. पण आता ह्यातला पण असा आहे निरंजन, की प्रत्येकजणच म्हणतो मला लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची, पण थोडं मार्केट खाली आलं की पॅनिक होतो. म्हणजे आजचंच एक्झाम्पल आहे निरंजन, आपण पॉडकास्टचं रेकॉर्डिंग करतोय आणि जो माझा खूप जुना इन्व्हेस्टर आहे, ज्याला आपण सीझन इन्व्हेस्टर असं देखील म्हणू शकतो, पण माझ्यासाठी हा कायम नॉन सीझनच राहिला आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की माणसाचं बिहेवियर पॅटर्न समजून घेणं हे देखील एक कन्सल्टंट म्हणून आमचं काम आहे. पण ह्या माणसाचं बिहेवियर मला आजपर्यंत कळलंच नाही असं म्हणायला हरकत नाही निरंजन. की म्हणजे आता साधारण ना सोमवारी मंगळवारी आमचं बोलणं झालेलं होतं. आज आम्ही त्यांचे 80% पैसे मे बी स्मॉल कॅपमध्ये होते, आणखीन मिड कॅपमध्ये होते, काही लार्ज कॅपमध्ये देखील होते, सगळे पैसे आम्ही लिक्विड फंडात आणले. हो. टोटल अमाऊंट सगळी साधारण 8.5-9 कोटीचा निरंजन पोर्टफोलिओ होता. सगळे पैसे आम्ही लिक्विड फंडात आणले. सो मानसिकता अशी आहे की पृथ्वी नष्ट होणार. आता पृथ्वी नष्ट झाली तर कोणीच शिल्लक राहणार नाहीये. सो ही मानसिकता जर इन्व्हेस्टरने ठेवली तर त्याला आपण मॅच्युअर्ड इन्व्हेस्टर नाही म्हणू शकत. जर मला ते पैसे नको आहेत,
कुठल्याच कारणासाठी नको आहे. माझं ॲसेट ॲलोकेशन व्यवस्थित आहे. कारण ती खरी की आहे जेव्हा आपण ॲव्हरेज इकॉनॉमीच्या रेट ऑफ रिटर्नचा विचार करतो. म्हणजे आपण कायमच सांगत आलेलो आहोत निरंजन, आपण ॲसेट ॲलोकेशनवर एक वेगळा पॉडकास्ट केलेला आहे. तर कृपया श्रोत्यांनी तो ऐकावा. ह्या मार्केटमध्ये तो अत्यंत महत्त्वाचा आहे. किंबहुना आपण येणाऱ्या पॉडकास्टमध्ये परत एकदा त्याची उजळणी रिव्हिजन ही करूयात. कारण ॲसेट ॲलोकेशनच तुमच्या इन्व्हेस्टमेंटचा योग्य रिटर्न हा ठरवणार आहे. कारण जसं मी म्हणलं की 20 वर्ष इन्व्हेस्टेड राहू असं सांगणारा इन्व्हेस्टर 2 वर्षात पॅनिक होतो आणि तिथे त्याला असं वाटतं की आता सगळं संपलेलं आहे. तर त्यामुळे हार्डली नॉट पर्सेंटेज लोक इन्व्हेस्टेड राहतात निरंजन. कारण जो फंड 1996 साली आला 10 रुपये युनिट प्राईजने, ज्याची आत्ताची एका युनिटची किंमत मार्केट सगळं कोलॅप्स होताना 4,000 रुपये आहे, जी 4,400 रुपयांवर गेलेली होती. पण तो 400 रुपये कमी झालेला NAV सुद्धा जर मानसिक ते सांभाळू शकत नसेल तर अशा इन्व्हेस्टरचं काय करावं हा प्रश्नच आहे. म्हणजेच 99% लोक ही लॉंग टर्म इन्व्हेस्टर स्वतःला फक्त डिफाईन करतात. मार्केट पडताना ती शॉर्ट टर्म इन्व्हेस्टर होतात आणि मार्केट चढताना ती लॉंग टर्म इन्व्हेस्टर होतात. सो असं जेव्हा इन्व्हेस्टरच्या बाबतीत त्याच्या मानसिकतेच्या बाबतीत घडत असतं तेव्हा माझा सल्ला हा प्रत्येक इन्व्हेस्टरला असा आहे की ॲसेट ॲलोकेशन योग्य पद्धतीने हाताळा. आपल्या गुंतवणूक सल्लागाराशी याच्याविषयी सल्लामसलत करा. 2025-2026 गुंतवणुकीची पर्वणी असणारा काळ आहे. त्याचा योग्य विनियोग करा, फायदा घ्या, योग्य पोर्टफोलिओ बिल्ड करा आणि आपला आणि आपल्या कुटुंबाचा आनंद, आपलं फायनान्शियल वेलबिंग, फायनान्शियल फ्रीडम हे योग्य पद्धतीने विथ राईट ॲसेट ॲलोकेशन कसं अचीव करता येईल हा बोधच कायमस्वरूपी घ्या आणि योग्य इन्व्हेस्टर, सीझन इन्व्हेस्टर म्हणून, मॅच्युअर्ड इन्व्हेस्टर म्हणून स्वतःला तयार करा. वा, सध्याच्या टायमिंगमध्ये, आत्ताच्या वर्तमानामध्ये हा विषय याच्यावर चर्चा करणं खूप गरजेचं होतं. मला अशी खात्री आहे की आपल्या सगळ्या श्रोत्यांनाही यातनं अनेक इन्साइट्स हे मिळालेले असतील. तरीही तुम्ही म्हणलात तसं प्रत्येक गुंतवणूकदार परत्वे जे काही टेकअवे हा बदलणार आहे. तुम्ही किती वर्ष इन्व्हेस्ट करताय, तुमचं वय काय आहे, तुमच्या प्रायोरिटीज काय आहेत, तुमचे गोल्स काय आहेत, नजीकचे आणि लांबचे. तर त्यामुळेच श्रोत्यांपैकी कोणाच्या मनात जर काही शंका असतील आणि काही पर्सनल सल्ला त्यांना पाहिजे असं वाटत असेल तर तुम्ही क्रिसेंटला अगदी हक्कानं संपर्क हा साधू शकता. त्यांचा नंबर प्लीज नोट डाऊन करून घ्या. नंबर आहे 9764125533. याशिवाय तुम्ही क्रिसेंट MFD या त्यांच्या वेबसाईटलाही भेट देऊ शकता. हा एपिसोड आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांनाही याची लिंक नक्की शेअर करा. हा पॉडकास्ट तुम्ही स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, जिओ सावन, गाना, अमेझॉन म्युझिक यासह क्रिसेंटच्या यूट्यूब चॅनलवरही अगदी मोफत ऐकू शकता. आत्ता आपण ऐकलाच भूषण वाणी आणि निरंजन मेढेकर यांच्या आवाजात फंडा म्युच्युअल फंडाचा हा पॉडकास्ट. ही क्रिसेंटची निर्मिती असून साऊंड्स ग्रेडची 2025ची प्रस्तुती आहे. साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन, म्युच्युअल फंडात इन्व्हेस्ट मी करेन. इन्व्हेस्टमेंट एक्स्ट्रा इन्कम बनेल, माझ्यासाठी माझा पैसाही काम करेल. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी, क्रिसेंट माझ्यासाठी इन्व्हेस्ट करेल मनी. क्रिसेंट SIP ची वाट नवी, क्रिसेंट देते योग्य सेवेची हमी. क्रिसेंट AMFI registered Crescent Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration. क्रिसेंट. डिस्क्लेमर: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणूक विषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे अथवा संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्स ग्रेट NM ऑडिओ सोल्युशन्स LLP जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.